आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आयटी कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. गुगलसारखी मोठी कंपनीने देखील नुकतेच 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. आयटी कंपन्यांच्या या पवित्र्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना धक्का पोहोचला. काहींना तर कामावरून काढले याचे कारणही समजू शकले नाही. अनेकांना कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन करताना समजले की त्यांना काढून टाकण्यात आले आहे. अहो, कर्मचारीच नाही तर चक्क एचआर देखील आपली नोकरी गमवावी लागली आहे. गुगलचे एचआर संभाव्य उमेदवाराशी नोकरीबाबत फोनवर बोलत असताना मध्येच फोन डिस्कनेक्ट झाला आणि तेव्हा एचआरला समजलं की त्याचीच नोकरी गेली आहे. गुगल लेऑफ्सचा असाही फटका कर्मचाऱ्यांसोबतच एचआरला बसला आहे. गुगलचे रिक्रुटर म्हणून काम पाहणारे डॅन लानिग्नरायन यांनी बिझनेस इन्साइडरशी बोलताना सांगितले की मी संभाव्य उमेदवाराची फोनवर मुलाखत होतो, तेव्हा फोन मध्येच डिस्कनेक्ट झाला. तसेच फोनवर बोलत असताना त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे अकाउंट बंद करण्यात आल्याचे दाखविले. फक्त रायनच नाही तर त्यांच्या टीममधील अनेक सहकाऱ्यांना अशाच प्रकारे अचानक काढून टाकण्यात आलं आहे. मॅनेजरशी यासंबंधी बोलल्यानंतर त्यांनी तांत्रिक कारण पुढे करत नोकरी गेल्याचे ईमेलद्वारे कळविण्यात येईल, असे सांगितले. रायन यांनी पुढे सांगितले की मी कंपनीच्या वेबसाईटवर गेलो असताना माझे अकाउंट आणि ईमेल ब्लॉक असल्याचे दाखविले. तसेच मी उमेदवाराशी फोनवर बोलत असताना माझा फोनही बंद करण्यात आला. तेव्हाच मला कळून चुकलं की माझा गुगलसोबतचा प्रवास इथेच थांबलेला आहे. कंपनीतील सर्वच गोष्टींचा आमचा संपर्क ब्लॉक करण्यात आला होता. त्यानंतर मला समजले की 12,000 कर्मचारी कपातीमध्ये माझाही नंबर लागलेला आहे. रायन यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया साईटवर एक दीर्घ पोस्ट लिहून आपली भावना मांडली आहे. गुगलमध्ये काम करणे हे माझे स्वप्न होते. मी मागच्या वर्षी सहज फिरत असताना माझ्या ईमेलवर गुगलचे ऑफर लेटर आले होते. माझा गगनात मावत नव्हता. पण वर्षभराच्या आतच माझे स्वप्न भंग पावेल असे कधी वाटले नव्हते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया रायन यांनी दिली.